बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। 2 दिवसांनंतर दादांचा पहिला फोटो। अदिती तटकरेंनी अजितदादांची भेट घेतली। अजित पवार या अधिवेशनाला आजच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत। तिसऱ्या दिवशी अदिती तटकरे भेटायला गेलेल्या होत्या सकाळच्या सत्रात आणि त्यांनी हा फोटो ट्विट केलेला आहे। 2 दिवसांनंतर अजित पवारांचं दर्शन होतंय। अजित पवार 2 दिवस कुठेच दिसलेले नव्हते, प्रसार माध्यमांमध्ये कुठेच नव्हते, ना प्रतिक्रिया ना फोटो, काहीच नव्हतं। आणि आज काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या भेट घेतलेली आहे अजित पवारांची, त्यात अदिती तटकरे सुद्धा होत्या, तेव्हा हा फोटो समोर आलाय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, खरं तर चहापानाचा कार्यक्रम असेल, म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असेल, पत्रकार परिषद असेल, अगदी रात्री उशिरापर्यंत होणारी बैठक जी रद्द झाली, या सगळ्या ठिकाणी अजित पवार दिसले, पण 2 दिवस हिवाळी अधिवेशनाला नव्हते, त्यामुळे चर्चा झाल्या होत्या आणि त्यानंतरचा हा पहिला फोटो। अगदी खरं आहे। विशेषतः आपण जे कालपासून सांगतोय की अजितदादा अधिवेशनाला 2 दिवस गैरहजर राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजपर्यंत असं घडलेलं आपल्याला बघायला मिळालं नाहीये। परंतु याचा अर्थ असा झालेला आहे की आज मळब जे होतं ते दूर झालेलं आहे आणि सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे। याचा अर्थ की खाते वाटपाला घेऊन ज्या काही कुरबुरी किंवा ज्या काही नाराजी चाललेल्या होत्या त्या आता संपलेल्या आहेत आणि आता आज जे आहे ते अजित पवार ही सकाळपासून कार्यकर्त्यांना, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक आपल्या आमदारांना, मंत्र्यांना भेटतायत आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर तसे फोटो सुद्धा बाहेर यायला लागले। आज सकाळी अदिती तटकरे, शेखर निकम ज्यांचं नाव प्रतोद म्हणून पुढे करण्यात आलेलं आहे, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा होईल, ते सुद्धा येऊन भेटून गेले। अनिल पाटील आता आलेले आहे आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता भेटायला या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळते। एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासून अजितदादा सगळ्यांना भेटतायत, ते आज सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित राहतील अशी सूत्रांची माहिती मिळते। आणि काल आपल्याला उदय सामंत ज्याप्रमाणे म्हटलेले होते की 72 तासातले अजून 24 तास शिल्लक आहे आणि या 24 तासामध्ये म्हणजे पुढच्या 24 तासामध्ये खातेवाटप जाहीर होईल, तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं आज दुपारपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर केलं जाईल। आपल्याला आपल्या इच्छेचं, आवडीचं खातं मिळावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी अदिती तटकरे यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळतोय। आज सकाळी सकाळी त्यांनी दादांची सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि नक्कीच मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये त्यांच्यात काहीतरी चर्चा झालेली असेल, परंतु त्या चर्चेचा तपशील अजून आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।